कष्टाचा वाहतूक संघटना जिंदाबाद. रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती सोलापूरच्या आवाहनानुसार दिनांक 29 जून रोजीच्या मेळाव्यात घेतलेल्या निर्णयानुसार 3 जुलै रोजी सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना अभिवादन करून रिक्षा चालकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. या मोर्चात कॉम्रेड आडम मास्टर, रियाज सय्यद, प्रकाश आळंदकर, अजीज खान, कॉम्रेड सलीम मुल्ला, प्रदीप शिंगे यांनी नेतृत्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होऊन विविध संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी आपले मत व्यक्त केले. 3 लाखाची रिक्षा, बँकचे हप्ते भरायला नाकी नऊ झाले. दररोज 800 रुपये बँकेचे हप्ते जातात. वरनं पेट्रोल, डिझेल, गॅसचा हा खर्च वेगळा. 100-150 रुपये मिळत नाही. आणि 2016 पासून दिवसाला 50 रुपये, वर्षाला 18,000, 8 वर्षाला 1.5 लाख रुपये. ते रिक्षा विकलं तरी 10-20 हजार रुपये येणार आहे का? म्हणजे पूर्णपणे रिक्षावाल्यांचा आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. त्या मरणाच्या पंथावर तो आज टिपलेला आहे. म्हणून 16 तारखेला अत्यंत जालेम उपाय आम्ही घेतलेला आहे. मला माहीत आहे त्यांना प्रचंड बंदोबस्त असतो. मी आमदार असल्यामुळं कसं घुसावं याची मला माहिती आहे. पोलीस कितीही बंदोबस्त असू द्या, इथनं 1000 रिक्षावाले पंढरपूरला जाणार म्हणजे जाणार. तुम्ही लाट्या चालवता, चालवा. आमचे डोके फोडता, फोडा. आमचं रक्त रस्त्यावर सांडता, सांडा. पण जेवढं रक्त तुम्ही रस्त्यावर सांडाल तेवढं सरकारचा बदला रिक्षावाले घेतल्याशिवाय सोडणार नाहीत. लक्षात ठेवा. तो रिक्षावाला जगणं मुश्किल झालेलं आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे, ताबडतोबीनं याच्यामधून रिक्षावाल्याला वगळा. आता आलनकर म्हटल्याप्रमाणे डिले माफीच्या प्रत्येक कायद्यामध्ये असतो. आता सोलापुरात 6,000 रिक्षा, संपूर्ण राज्यामध्ये 2 लाख रिक्षा. म्हणून सरकारनं हा सामुदायिक निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्याला अधिकार आहेत, कायद्याप्रमाणे अधिकार आहेत, त्यांनी घ्यावं. नसेल कधी नव्हे इतका मोठा गोंधळ पंढरपूरमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आमची प्रमुख मागणी म्हणजे आम्ही कृती समिती, रिक्षाचालक संघटना संयुक्त कृती समिती यांच्यामार्फत आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही सोलापुरात एक मोठा लढा देण्यासाठी 3 तारखेला हे मोर्चा मेळावा घेण्यात आला होता. आणि आज मोर्चा सक्सेसफुल केलं. आणि या मोर्चामध्ये आम्ही पंढरपूरला एकादशीच्या वेळी जेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब येणार आहे त्यावेळी आमचे माननीय अध्यक्ष आणि नेते आमचे आडम मास्तर यांच्या नेतृत्वात आम्ही 1000 रिक्षा घेऊन पंढरपूरला कूच करणार आहे. आणि तिथं सर्व रिक्षाचालक मिळून मुख्यमंत्री साहेबांना घेराव करून आमची जी 50 रुपये विलंब शुल्क आकार फिटनेससाठी आहे ते विलंब शुल्क आकारणीचे दंड माफ करूनच आम्ही तिथून निघणार आहे. याची घोषणा आज आम्ही केलेली आहे. आणि या प्रकारेच आम्ही पुढील वाटचालीस काम चालू. तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तिथून मुख्यमंत्री साहेबांना सोडणार नाही. आणि हा मुद्दा जे आहे केंद्राचा मुद्दा आहे. या केंद्राच्या मुद्द्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्र सरकारला इम्प्लिमेंट करण्याचे अधिकार आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांचे अधीन अधिकार आहे. परिवहन मंत्री पण ते स्वतः आहे. तर त्यांना हे इम्प्लिमेंट करावं लागेलच. आणि जर 16 लाख महाराष्ट्राचे रिक्षाचालक याच्यावर ठामपणे असेल तर मग मुख्यमंत्री आणि सरकार या दोघांना खाली उतरावं लागेल.